याच्यामध्ये आज आता मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आपल्याला आवाहन करेल की स्पेसिफिक जर कुठल्या काय मतदान केंद्रावर काय झालं असेल, कोणाचे पासवर्ड किंवा लॉग इन लिहून घेतलं तर स्पेसिफिक तक्रार करावी. तर त्याच्याबाबत आणि इतर जे मुद्दे आहेत ते आमच्या निदर्शनास आहेत की ज्यांचा सिलेबस कॉमन होता त्यांच्यासाठी कॉमन परीक्षा घेतलेली आहे. कारण त्यांना जवळजवळ 18 पदं होती आणि 18 पदामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्समध्ये अल्टिमेटली ज्याला जास्त मार्क मिळतात त्याला रँकवरती लागणार आहे. त्यामुळं जरी एखाद्या विद्यार्थ्यांना 2-3 ठिकाणी अर्ज भरला असेल तरी त्याला जर समजा सिलेबस सेम असेल तर त्याने एक्झाम एकदाच दिली, परंतु त्याचा रँकिंग 3 ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्याचा हक्क कुठलाही डावलला गेलेला नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि जर स्पेसिफिक तुम्ही म्हटलं की पासवर्ड किंवा लॉग इन घेतला तर घेणं अपेक्षित नाही आहे. तर कुठल्या सेंटरला जर कोणी घेतलं असेल तर का घेतले याचा आम्ही IBPSला आपण विचारणा करू आणि त्याच्या तक्रारी जो आपल्याकडून कळते असं होतं की त्या सेंटरवर यांनी घेतलं असेल तर त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट करणे, कारवाई करणे आणि ज्या स्पेसिफिक केंद्रावर झालं तिथलं पुन्हा एकदा व्हेरीफाय त्यांच्याकडून. कारण काय होतं ॲक्टिव्हिटी लॉग दिसतो आपल्याला. असं आहे की त्या टायमिंगनंतर त्यात काय ह्याचा वापर करून काय झालेला आहे का हे सुद्धा IBPS हे इंडिपेंडंट आपल्या केंद्र शासनाची संस्था आहे. तर त्यांचा काही असल्या तर अडचण आमच्याकडे लेखी स्वरूपात आली तर आम्ही त्यांना व्हेरीफाय करायला सांगू. ठीक आहे. आणि बाकी म्हणजे सांगणं तेच आहे की परीक्षा आम्ही एकदम पारदर्शक पद्धतीने घेतलेली आहे. स्पेसिफिक तक्रार जर आली असेल तर आम्ही नक्कीच त्याचा डिटेल घेऊ. कारण म्हणजे जनरल म्हणजे जे काही हे आलं असेल की म्हणजे कोणाला क्वेरी असेल की काय झालं किंवा काही जणांचे असे पण आले की काही प्रश्न त्यांना जे चुकीचे वाटले बरोबर वाटले ना ते सुद्धा आम्ही त्यांना कळवलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा राहिला की ज्या आन्सर शीट्स आहेत तर ते सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या ईमेलवरती पाठवण्यासाठी आम्ही IBPSना कळवू आजच. सर तुळजापूर मंदिरामध्ये